स्थानिक वाऱ्यांमधील काही वाऱ्यांबद्दल आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण शब्दांचा वापर केलेला दिसून येतो। याची 3 उदाहरणं आपण इथे पाहणार आहोत। कोणती आहेत बघा। चिनुक वारे यांना हिमभक्षी वारे म्हटलं जातं, खामसीन वारे यांना 50 वारे म्हटलं जातं आणि हर्माटन वारे यांना डॉक्टर वारे असं म्हटलं जातं। असं का, त्याचा एक आपण वेगात आढावा घेऊयात। सर्वात पहिलं आपण बघूयात चिनुक। हे चिनुक वारे जे आहेत ते आपल्याला या रॉकी पर्वतावरून वाहताना दिसतात। इकडे आपल्याला किनारपट्टी असणार आहे पॅसिफिक महासागराची। या पॅसिफिक समुद्राच्या किनाऱ्यावरून हे वारे रॉकी पर्वतावर चढतात, तिथं ते पाऊस देतात, त्यांच्याकडचं बाष्प संपलं। आता हे वारे रॉकी पर्वतावरून खाली उतरले। खाली उतरणारे वारे काय आहेत, कोरडे आहेत, कारण यांच्याकडचं बाष्प ऑलरेडी वापरलेलं आहे आणि हे उष्ण होतात का, कारण तपांबरात वर जाताना तापमान कमी होतं आणि खाली येताना तापमान वाढतं। अशा प्रकारे हे उष्ण वारे USA अंतर्गत मैदानी भाग जो आहे तिथे पोहोचतात। या उष्ण वाऱ्यांमुळे USA अंतर्गत मैदानी भागामध्ये आपल्याला काय जाणवतंय, तर तिथे हिवाळ्यामध्ये जे काही हिम आच्छादन निर्माण झालेलं आहे ते वेगात वितळतं आणि जी शेत जमीन हिम आच्छादनाखाली झाकली गेली होती ती आता शेती करायला आपल्याला उपलब्ध होते। सो थोडक्यात काय, हिमभक्षी वाऱ्यांमुळे शेत जमीन हिम आच्छादनापासून मोकळी होते। जणू काही हे बर्फ खातात, म्हणून त्यांना शब्दप्रयोग केलाय हिमभक्षी वारे। क्लिअर? हे बर्फ खातात म्हणजे काय, तर या वाऱ्यांच्या आगमनामुळे तापमान वाढतं, कारण हे आहेत उष्ण वारे, कारण हे पर्वतावरून खाली येतात। त्या वाढलेल्या तापमानामुळे हिमाच्छादन वितळतं आणि जमीन शेतीस उपलब्ध होते, म्हणून त्यांना आपण शब्दप्रयोग करतोय हिमभक्षी वारे। तसंच पुढचं लक्षात घ्या। आता पुढचा जो आहे तो आहे खामसीन किंवा 50 वारे। हा वारा आपल्याला इजिप्तच्या प्रदेशामध्ये साधारणतः इथे आढळतो। हा सहारा वाळवंटामधून येणारा वारा आहे की जो उष्ण आहे आणि कोरडा आहे। खामसीन या शब्दाचा, हा अरबी शब्द आहे, या शब्दाचा अर्थ 50 असा होतो। याला 50 वारे किंवा खामसीन वारे असं का म्हणतात, कारण हे वारे साधारणतः 50 दिवस वाहतात, म्हणून त्यांना आपण अरबी भाषेतील खामसीन म्हणजे 50 हा शब्द दिलेला आहे। तसंच अजून एक आपण इथे लिहिलेला आहे तो आहे हर्माटन वारे, ज्याला आपण डॉक्टर वारे असं संबोधतो। हे वारे आपल्याला गिनीचं आखात, हे आहे विषुववृत्तीय प्रदेशामधील, हे झालं विषुववृत्त। ही जी किनारपट्टी आहे या किनारपट्टीला आपण गिनीचं आखात म्हणतोय। या प्रदेशामध्ये हे वारे सहारा वाळवंटामधून येतात। आता या वाऱ्यांना डॉक्टर वारे का म्हणतात, तर नीट लक्षात घ्या। हा जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये विषुववृत्तीय प्रदेश, त्यामुळे वर्षभर तापमान जास्त, वर्षभर पाऊस आणि लगतचा मोठा सागरी प्रदेश, यामुळे या प्रदेशामध्ये हवेत बाष्पाचं प्रमाण खूप जास्त असतं, हवेतील आर्द्रता खूप जास्त असते। या जास्त आर्द्रतेमुळे मानवास, दमटपणामुळे मानवास श्वसनास त्रास होतो आणि त्यावेळेस या सहारा वाळवंटातून आलेले हे उष्ण आणि कोरडे वारे, हर्माटन वारे या प्रदेशात प्रवेश करतात। कोरडे वारे त्या प्रदेशात आल्यामुळे त्या प्रदेशातील हवेतील बाष्प जे आहे ते डायल्यूट होतं, हवेतील दमटपणा जो आहे तो कमी होतो, कारण त्या बाष्पयुक्त हवेमध्ये आता या वाऱ्यांची कोरडी हवा मिक्स झाली का ऑटोमॅटिक हवेतील आर्द्रता, हवेतील बाष्पाचं प्रमाण कमी होतं आणि मानवाला जास्त आर्द्रतेमुळे होणाऱ्या श्वसनास होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळते। म्हणजे जणू काही या वाऱ्यांनी डॉक्टर प्रमाणे माणसाची त्रासामधून मुक्तता केली, म्हणून या वाऱ्यांना, हर्माटन वाऱ्यांना आपण काय संबोधतो, डॉक्टर वारे असं संबोधतो। सो विद्यार्थी मित्रांनो, फक्त हे 3च नाही, असे अजून काही वारे आहेत की ज्यांच्याबद्दल काही वैशिष्ट्यपूर्ण शब्द वापरले जातात। सो कोणत्या वाऱ्याला कोणता शब्द वापरतात आणि का, हे समजून नीट लक्षात ठेवा।